अजित पवारांच्या कोट्यातून मराठवाड्यातील 8 आमदारांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा. मात्र कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे राज्यात 41 आमदार निवडून आले आहेत. तर मराठवाड्यात 8 आमदार निवडून आले असून मराठवाड्यातील सर्वाधिक आमदार हे बीड जिल्ह्यात निवडून आले आहेत. तर परभणी, नांदेड, हिंगोलीतून कोणाच्या गळ्यात पडणार पण ते पदाची माळ? यामध्ये भाजपमधून ऐनवेळी राष्ट्रवादीत गेलेले प्रतापराव चिखलीकर हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात असले तरीही हिंगोली जिल्ह्यातील पुन्हा आमदार झालेले वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांचाही विचार केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे राजू नवघरे हे युवा चेहरा असून आजपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ न सोडलेले आमदार राजू नवघरे यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ पातळीवर चर्चा पण आहे. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आणि कोणाच्या गळ्यात मराठवाड्यातील मंत्रिपदाची माळ पडणार हे मात्र संभ्रमात आहे. BBC माझा न्यूजसाठी मुख्य संपादक भीमराव बोखारे, वसमत.